आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। स्तुती करतो देवाची, त्याच्या श्रेष्ठ नावाला धन्यवाद देतो। देव या दिवसामध्ये या ठिकाणात आपण प्रार्थना करत आहोत, परंतु इतकं अलौकिक काम प्रभू जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये करत आहे। आम्हाला असं वाटतं की या प्रार्थना फक्त या भवनामध्ये चालू आहेत आणि इथे येणारे लोक या प्रार्थनेतले आशीर्वाद घेऊन जातात, पण असं नाही बरं का। एक बहीण तिने मला सांगितलं की ज्यावेळेस ती लाईव्ह प्रार्थना चालू होती आणि त्यानंतर तिने यूट्यूबला ती प्रार्थना ऐकली। देव कुठल्या समयामध्ये, म्हणजे एक विशिष्ट कालखंड, त्या कालखंडामध्ये काम करतो असं नाही, तर देव कालखंड सोडून देवाच्या वचनात सांगितलं की त्याचं वचन काल आज युगानुग एकसारखं आहे। म्हणजे देव बोलतो ना, तर त्याच्या बोलण्याकरवी जगातल्या प्रत्येक व्यक्तीला, मग त्यानं वर्षानं बघू द्या, 2 वर्षानं बघू द्या, 6 महिन्याने बघू द्या, कधी पण बघू द्या, ज्यावेळेस एखादी भविष्यवाणी, एखादं देवाचं वचन लोकांपर्यंत येतं, प्रार्थना लोकांपर्यंत जाते, देव प्रगट करतो, त्यास परफेक्ट त्या व्यक्तीपर्यंत ते असतं। मग प्रश्न असा आहे की ते आज बोललं म्हणजे आज घडतं का? ती बाई ती म्हटली की लाईव्ह तुमचं चाललं होतं आणि मग मी युट्यूबला बघितलं आणि तुम्ही असं म्हटला की देव तुझ्या शरीरातलं सगळं आजारपण, ती म्हटली अनेक दिवस माझ्या शरीरात इतक्या वेदना, मला उठून पण बसता येत नव्हतं, परंतु जशी प्रार्थना चालू झाली आणि तुम्ही म्हटलं की देव तुम्हाला स्पर्श करत आहे, तर माझ्या शरीरामधनं काहीतरी बाहेर गेल्यासारखं मला जाणवलं आणि तिथंच देवाने मला आरोग्य दिलं। हे प्रभू करू शकतो, लक्षात ठेवा। मग ते आत्ता बोललं तर आत्ता घडतं असं नाही, ज्याच्यासाठी देव बोलतो त्याच्यासाठी तो करतो, त्याला म्हणून देव म्हटलेला आहे। कुणीतरी का सिस्टरने फोन करून सांगितलं की त्या मुलीच्या पोटामध्ये 5% काहीतरी लेकरासाठी पाणी आहे आणि डॉक्टर म्हटले की फार सिरियस कंडिशन आहे, त्याचं अवघड आहे त्या जन्माला येणं, परंतु ते म्हटले की आमचा विश्वास त्या देवावर, ज्या देवाची तुम्ही प्रार्थना करता। आणि मग त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी तिचा फोन आला की लेकरू आई दोघं पण सुरक्षित आहे, प्रभूने त्याला सुरक्षित जन्माला घातलं। पहा, देव हा सर्वशक्तिमान देव आहे, जो कबरेमध्ये होता, कबरेतनं बाहेर आला आणि आता पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे। म्हणून आमच्याकडे आशा आहे। कोणती आशा? तो सगळं काही करण्यासाठी समर्थ आहे, सगळं बरं का। असं समजू नका की तो एक विशिष्ट गोष्टीपुरता मर्यादित आहे, अमर्याद सामर्थ्य असलेला हा जगातला अद्भुत देव आहे। पण ज्या देवाकडे तुम्ही येताना तर तुम्ही आशेनं प्रफुल्लित व्हायला पाहिजे, नाही तो करणार आहे, तो करणार आहे। आणि लोकांना एवढी आशा निर्माण झाली की त्यांना असं वाटतं की 100% देव या गोष्टी करणार आहेत। हजार शेकडो फोन रोज येतात, शेकडो साक्षी कितीतरी घडल्या जातात आणि या साक्षीतनं देव उंचाविला जातो, देवाच्या नावाची महिमा होते। एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही कुठं आहोत, आम्ही कोण आहोत हा मुद्दा नाही, आमचा देव कुठं आहे आणि तो कोण आहे हा मुद्दा महत्वाचा आहे। तो स्वर्गामध्ये आहे आणि आमचा देव सगळं काही करण्यासाठी समर्थ आहे। याच विश्वासानं आम्हाला वाटचाल करायची। मग लेकरं होतील का, मग आमक होईल का, नाही हा प्रश्न गौण आहे। त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणी लज्जित आणि फजित होत नाही, असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे। आज माझा मुख्य विषय काय आहे? अनेक लोकांनी या जगामध्ये येऊन वेगवेगळे मार्ग सांगितले, कशासाठी? मोक्ष मिळण्यासाठी, देव प्राप्त करून घेण्यासाठी, सुटका मिळण्यासाठी, बंधनं तोडण्यासाठी, पिढेमधनं, आजारपणातनं, व्याधी विकारातनं,
निराशा घालवण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग सांगितले. कोणी म्हटलं कर्मकांड करा, कोणी म्हटलं दानधर्म करा, कोणी म्हटलं आपल्या शरीराला यातना द्या. परंतु आज अशा एका मार्गाचा विषय आम्ही जाणून घेणार आहोत की जो मार्ग 100% आम्हाला सुटका देणारा, आशा निर्माण करणारा, आमच्यामध्ये धैर्य निर्माण करणारा. आणि एवढंच नव्हे, या मार्गाने चालत असताना नुसतं सुटकाच मिळत नाही, नुसतं आरोग्यच मिळत नाही, नुसती आशाच प्राप्त होत नाही, तर हा असा मार्ग आहे, या मार्गामध्ये चालताना परिवर्तन पण होतं, जीवनही बदललं जातं. आणि आज आम्ही जगामध्ये पाहत आहोत, सगळे लोक काहीतरी देवाकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही बघितलं तर जगात सगळीकडे ख्रिस्ताच्या वधस्तंभी जाण्याविषयीचं मनन आणि चिंतन केलं जात आहे. तो वधस्तंभी गेला, ही जगासाठी फार मोठी आशा निर्माण झालेली आहे. सगळ्यात भारी आशा कोणती, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं मरण. आणि त्याच्या मरणासंबंधाने विचार करत असताना जो मार्ग त्याने आम्हाला दाखवला, या मार्गाची तपासणी आम्ही करत असताना आम्ही पाहिलं, पुष्कळ देव दैवत जगामध्ये अस्तित्वात आहे. देवानं जन्म घेतला, त्यानं सांगितला मोक्षाचा मार्ग, असं म्हणतात. जेव्हा जगामध्ये पाप वाढलं आणि पापात्म सोडण्यासाठी देवाला जन्म घ्यावा लागला आणि देवानं पाप्याचा नाश केला आणि पाप कमी झालं. परंतु हा वेगळा मार्ग आहे. हा मार्ग सगळ्या मार्गांपेक्षा वेगळा मार्ग आहे. मग कसला मार्ग आहे हा? काय याचं वैशिष्ट्य आहे, काय वेगळं पण आहे? त्याच मार्गाने तुम्हाला का गेलं पाहिजे? असं कोणती गोष्ट या देवाच्या पुत्रानं या जगामध्ये येऊन सगळ्यांपेक्षा वेगळं असं काय केलं, ते जाणून घ्यायला गरजेचं आहे. मग तुम्ही ख्रिस्तावरती विश्वास ठेवाल. असंच नाही कोणी विश्वास ठेवत, असंच नाही कोणी या ठिकाणामध्ये देवाकडे वळत. प्रियानो, आज एका तरुण मुलाचा मला फोन आला, त्याने सांगितलं की तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्ही देवाच्या वचनाची घोषणा करता असं मला कळलं. माझं एका मुलीवरती प्रेम आहे आणि तिने तुमचं युट्यूबचं वचन ऐकलं, पण मी तुमच्या येशूला मानत नाही, पण ती मानते येशूला. आणि प्रॉब्लेम काय असं झालाय, तुमच्या उपदेशामुळे ते आता माझ्याशी लग्न करायला तयार नाही. ती म्हणते की नाही, तुला जोपर्यंत येशू समजत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. फक्त म्हटलं काय हो, आता माझे प्रॉब्लेम निर्माण झाला, माझ्या प्रॉब्लेमला तुम्ही उत्तर द्या, कसं काय केलं पाहिजे? मी म्हटलं तुला मी 5 मिनिटात बोललं तर कळणार नाही, तुला जाणून घ्यायचं ना, युट्यूबवरचे सगळे संदेश आहे. एक वाक्य, युट्यूबवरचे संदेश कुठे आहे सांगा म्हणला. ते म्हटली त्यांच्याशी तू बोलला ना, तुझे विचारच बदलून जातील. जसे माझे विचार बदलले तसे तुझे विचार बदलतील. जास्त न बोलता त्याला म्हटलं युट्यूबचे संदेश आहे. नक्की फादर, मी संदेश ऐकील आणि जर संदेशानं मला देव समजला तर मी त्याचं अनुसरण करेल. कान देऊ नाही का? त्याच्यामध्ये जीवन बदलण्याची ताकद आहे. हा मार्ग सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. इथं धर्म बदलला जात नाही, इथं बदललं जातं हृदय, इथं बदललं जातं जीवन, बदलले जातात विचार. मग विचाराचं परिवर्तन करणारा हा अद्वितीय मार्ग आहे. विचारांचं बरं का, लोक शरीराचं परिवर्तन करतात, कपड्याचं परिवर्तन करतात, त्यानंतर दाखल्यावरती पण परिवर्तन करतात. दाखल्यावर परिवर्तन करून पण काही उपयोग नाही. हा येशू जो आहे ना, इकडं तिकडं कुठं नाही, डायरेक्ट हृदयात वार करतो. मग हा जो मार्ग आहे त्या मार्गाविषयी आपण जाणू. इब्री लोकांचं पत्र 10वा अध्याय 20 ते 22 पर्यंतची वचनं. इब्री लोकांचं पत्र 10वा अध्याय 20 ते 22 म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला. त्या मार्गानं परमपवित्र स्थानामध्ये येशूच्या रक्ताच्या द्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर
एक थोर याजक आहे. एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदय सिंचित झाल्यानं दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू. कारण ज्याने वचन दिलं तो विश्वसनीय आहे आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. तो म्हटला की अनेक लोकांनी अनेक मार्ग सांगितले. त्यानं जे मार्ग सांगितले याच्यामुळं तुमच्या देहाला पीडा होण्याची शक्यता आहे. कशासाठी? मोक्षासाठी. कशासाठी? स्वर्गराज्य मिळवण्यासाठी. कशासाठी? देव प्राप्ती करून घेण्यासाठी. कशासाठी? सुटका मिळवण्यासाठी. त्यानं तुमच्या देहाला यातना, तुमच्या देहाला पीडा, तुमच्या देहाला अनेक प्रकारचं आणि दुःख, अशा प्रकारचा मार्ग. याच्यामुळं काय झालं माहिती का? मनुष्यामध्ये क्रूरता आली. तो कठोर बनला. तो पाहतो की दुसऱ्याच्या शरीराला यातना दिल्यानं मला मोक्ष मिळेल. मग तुम्ही पाहता, कोणीतरी सांगितलं की धन मिळण्यासाठी दुसऱ्याच्या लेकराचं बली द्या, तर ते लेकराचं बली देतात. साधं आम्हाला कोंबडी कापायचं सुद्धा जीवावरती येते, मग ते लेकरांचं बली देतात का? कारण जो मार्ग त्यांना दाखवला, हा मार्ग त्यांचं अंतःकरण कठोर करणारा मार्ग आहे. पण बायबल सांगतं येशूने जो मार्ग दाखवला, टायटलच काय? स्वदेहातून नवीन मार्ग. तुमच्या देहातला मार्ग नाही हा. तुमच्या देहाला पीडा दिल्यावर तुम्हाला देव सापडेल असं नाहीये. तुमच्या देहाला तुम्ही दुःख, यातना, वेदना, कष्ट दिलं म्हणजे तुमचा देह मोक्ष पावणार नाही. पण बायबल सांगतं त्यानं स्वदेहातनं जीवनाकडे जाण्याचा एक उत्तम मार्ग सांगितला, आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो काय म्हणतो माहिती का? तुमच्या सगळ्या वेदना मी घेतो. कसा मार्ग आहे हा? तुम्हाला देवाकडे जायचं ना, मग देवाकडे जायचं तर तुमचा देह शुद्ध व्हायला पाहिजे. तुमचा देह शुद्ध व्हायला पाहिजे. पण त्याला माहितीये हा मानव जो आहे ना, याचा देह शुद्ध होऊ शकतच नाही. शुद्ध व्हायला पाहिजे तर त्याचे हात शुद्ध व्हायला पाहिजे, त्याचं डोकं शुद्ध व्हायला पाहिजे, त्याचं हृदय शुद्ध व्हायला पाहिजे, सगळं शरीर. आणि शुद्धीकरणाचा नियम काय? जिथं जिथं टोचाल तिथं शुद्ध होईल. डॉक्टर पण करतात नाही का, अशुद्ध रक्त काढण्याचं माध्यम. सोयीमधनं ते सगळं रक्त काढतात, नवीन रक्त भरतात. आता येशूला वाटलं यांना कशाला यांच्या देहाला त्रास द्यायचा, माझ्याच देह. असं तो म्हटला, प्रभू हे देह जो आहे ना, हा कोणा माझा देह समजू नकोस असं लिहिलंय. तो तुमच्या आणि माझ्यासाठी पाप झाला. मग येशू ख्रिस्ताचा देह ज्या क्रूसावरती लटकवण्यासाठी नेण्याच्या अगोदर तो मार्ग दाखवत आहे. काय मार्ग? तुला जे शासन करायचं, मनोज तेलोरे या व्यक्तीसाठी याला सुटका मिळायची, याला आणि याची बंधनं तोडायची, याच्या घरातले शाप काढायचे, याच्यामधलं पाप काढायचं, याला शुद्ध करायचे. मार्ग काय? तू माझ्या देहाला शासन कर, माझ्या देहाला दंड दे, त्याचे विचार चांगले बनायचे, माझ्या डोक्यात काट्याचं मुकुट घाल, त्याचे हात शुद्ध करायचे, माझ्या हातामध्ये खेळ ठोक. आणि बायबल सांगतं त्यानं आपल्या देहातनं देवाकडे जाण्याचा मार्ग तुम्हाला दाखवला. एवढा भारी देव कुठं सापडेल का? जिथं तुमच्या देहाला यातना देण्याची गरज नाही, जिथं तुमच्या देहाला पीडा देण्याची गरज नाही, त्यानं सगळ्या पीडा स्वतःवरती घेतल्या, सगळा दंड त्यानं स्वतःवरती घेतला. आणि पवित्र शास्त्र काय सांगतं? तो स्वदेहातून, वाचा बरं 20 वचन, म्हणून बंधुजन हो त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून. काय त्याने उपमा दिली? पडद्यातून. आम्ही पाहिलं मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला, परंतु आम्ही त्याच्यावर विचार करतो पडदा वरपासून खालपर्यंत फाटला आणि परमपवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी मार्ग तयार झाला. पडदा फाटला नंतर, पण पहिले ख्रिस्ताचा देह फाटला. पडदा नंतर फाटला.
परंतु सगळ्यात अगोदर पवित्र शास्त्र सांगतं इकडं ख्रिस्ताचा देह फाटला गेला. कशासाठी? देवाकडे जाण्यासाठी मार्ग तयार व्हावा. म्हणून एक लक्षात ठेवा, जो मार्ग त्यानं दाखवला हा मार्ग अद्वितीय मार्ग आहे. का? कारण या मार्गातनं जाण्यासाठी कोणाचा तरी देह फाडावा लागणार होता. जगामध्ये कुठल्या संतानं आतापर्यंत देह फाडला नाही, पण प्रभू येशू ख्रिस्तानं आपला देह फाडला. म्हणून त्याला असं म्हटलं हा जीवनाकडे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. पवित्र शास्त्र काय सांगतं? पावाचावर ते वचन, म्हणून बंधुजन हो त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग. कुठला मार्ग? कसला मार्ग आहे? नवीन. आतापर्यंत सगळे जुने मार्ग होते. कोणते जुने मार्ग? कर्मकांड करा, अर्पण करा, कोकरा अर्पण करा, कोंबडी अर्पण करा, बकरा अर्पण करा. जुना मार्ग झाला. कुठेतरी जाऊन डुबकी मारून या, त्याच्यानं तुम्हाला मोक्ष मिळेल. यात्रा करा, अमक करा, तमक करा, परंतु कुठं सुद्धा खात्री नाही. परंतु येशू म्हटला, पौल सुद्धा त्या ठिकाणात सांगत आहे इब्री लोकांच्या पत्रामध्ये, इब्री लोकांच्या मंडळीला तो सांगत आहे त्याने एक नवीन मार्ग दाखवला. आज सकाळी त्या नवीन मार्गासंबंधाने मी तुम्हाला सांगत आहे, जर तुम्ही ख्रिस्ताच्या देहावरती विश्वास ठेवला तर या मार्गाने तुम्ही सुटकेच्या मार्गाकडे जात आहात. आता तुम्हाला सुटका मिळण्यासाठी दुसरं तिसरं काहीच करण्याची गरज नाही. हालेलुया. सुटका मिळण्यासाठी तुम्हाला वेगळा प्रयत्न, वेगळा अटेम्प्ट करण्याची गरज नाहीये. तो सगळ्यात सर्वोत्तम, द बेस्ट त्याने असणारा प्रयत्न केला. मग तुम्ही म्हणाल खरंच तो मार्ग आमच्यासाठी खुला झाला का? त्याचं उत्तर होय. का? कारण मंदिराचा पडदा खालवर पासून खालपर्यंत फाटला. देवानं कबूल केलं. इथून पुढे आतापर्यंत याजक दर्शन मंडपाकडे जात होते, रक्त शिंपडत होते, पण एकदा सुद्धा पडदा फाटला नाही. का नाही पडदा फाटला? तो म्हटला प्रतिवर्षी नवीन अर्पण आणि नवीन बली करावा लागेल आणि ते रक्त आणून वर्षानुवर्ष मंदिराच्या आपल्या परमपवित्र स्थानामध्ये त्या वेदीवरती आणि त्या पडद्यावरती शिंपडावं लागत होतं. पण प्रभू येशू ख्रिस्त गेल्यावर त्यानं पाहिलं कोकऱ्याच्या आणि कोकऱ्याच्या रक्तापेक्षा, बोकडाच्या रक्तापेक्षा आणि इतर बलींच्या रक्तापेक्षा हे रक्त एवढं प्युअर होतं की या रक्ताचं शिंपडणं त्या पडद्यावरती केल्याबरोबर बायबल सांगतं परमेश्वराचं हृदय द्रवलं आणि तो म्हटला इथून पुढे अर्पण बंद, शेवटचं अर्पण याच अर्पणानं जीवन. आता मनुष्य आणि देव यांच्या मधला पडदा निघाला आणि बायबल सांगतं ख्रिस्ताच्या देहात पडद्यासारखा तो देह आणि फाटला आणि परम पवित्र स्थानामध्ये आता तुम्ही देवाशी तोंडून बोलू शकता. हालेलुया. स्वदेहातला मार्ग, हालेलुया. ख्रिस्ताच्या देहातला मार्ग काय अलौकिक मार्ग आहे. हजारो वर्ष रक्त शिंपडत होते पण एका सुद्धा रक्तानं देवाचं मन द्रवलं नाही. कठीण झालं होतं देवाचं मन, एवढं कठीण होतं. याजक त्या ठिकाणात गेल्यावर, ऐका फार सुंदर आहे बरं का, मी त्याच्यावर मनन करत होतो. म्हटलं हे पवित्र शास्त्र अद्वितीय पुस्तक आहे. याजक जर अर्पण, लोक पाप करायचे आणि याजक तिथं जायचा आणि याजक ते अर्पण करायचा आणि देवाला जर लोकांचा पापाबद्दल राग आला की तो अर्पण अमान्य करायचा आणि याजक मरून जायचा. मग पुन्हा दुसरा याजक, नवीन याजकाची नियुक्ती. त्या याजकाला बाहेर ओढायचे पायाला. किती शापित आहे. याजकाच्या पायाला दोरी बांधायची आणि तो आत मरून पडल्यावर त्याला बाहेर आणायचं. लोक दुःख करायचे पण एकाला सुद्धा स्वतःच्या पापाबद्दल दुःख वाटत नव्हतं. याजक मेला काय म्हणत होते, बरं झालं याजक मेला, आम्ही गेलो असतो तर आम्ही मेलो असतो. एकाला पण वाईट वाटत नव्हतं. देवानं पाहिलं यांचा दंड मी याजकावर, यांचा राग मी याजकावर काढत आहे. आता असा व्यक्ती सापडला. काय लिहिलं त्याच्यात वाचा बरं, मग तुम्हाला समजेल. म्हणून बंधुजन हो त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला. त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे हा नवीन जो याजक आहे तो स्वतःच रक्त घेऊन चाललेला आहे तिथं. हालेलुया.
स्वतःच रक्त घेऊन चाललाय येशू ख्रिस्त स्वतःच. तो म्हटला आता शेवटचा याजक. आमेन. इथून पुढे याजक कधीच मरणार नाही. हालेलुया. जो काही दंड द्यायचा तुम्हाला दंड दे. तो रक्त घेऊन तिथं गेला, रक्त शिंपडलं. इकडं रक्त मान्य केल्यावर याजक परत येत होता. पण आता मात्र याजक मेला आणि देवानं कायमचा पडदा फाडून टाकला. का? तो म्हटला परत परत याजक मरणार नाही. एकानंच स्वदेहातनं रस्ता केला. याच रस्त्यानं तुम्ही आता येत जात राहा. पुन्हा कोणाला मरण्याची गरज नाही. का? एकाच्या मरणानं सगळे मरणाच्या बंधनातनं मुक्त झाले. एकाचा देह त्याला शासन झालं. म्हणून तुम्हाला आणि मला आशा आहे की आता आमच्या देहावरती कुठला रोग, कुठला व्याधी, कुठलं आणि असणारे शाप राज्य करू शकणार नाही. का? कारण या देहातनं तयार झालेला रस्ता, हा रस्ता इथं तिथं कुठं थांबला नाही. हा इतका सुंदर हायवे झाला, त्याला कुठंच अडखळ नाही. तो स्वर्गापर्यंत पोहोचला. स्वर्गापर्यंत पोहोचला. आता दुसरं कुठला मध्यस्थ नाही. आता दुसरं कुठलं वळण नाही. एकच स्ट्रेट जाणारा रस्ता, एकच सरळ रस्ता. हा कुठं वळण घ्यायचं नाही, कुठं थांबायचं नाही. कुठल्या फाळकाला, कुठल्या याजकाला, कुठल्या संदेशाची गाठ तुम्हाला घ्यायची नाही. कारण हा रस्ता आणि डायरेक्ट रस्ता आहे. येशू म्हणतो माझ्याद्वारे तुम्हाला पित्याकडे जाता येईल. 100% तुम्ही देवाकडे पोहोचू शकता. आता तुम्हाला माझी गरज नाही, कारण ख्रिस्तानं त्याच्या देहातला हा रस्ता तयार केला. आणि त्याच्या देहातला रस्ता, हा रस्ता 100% सेक्युअर, सुरक्षित असा रस्ता आहे. इथं कुठल्याच प्रकारचा धोका नाही. कोणीच तुम्हाला फसवू शकत नाही. बाकीच्या रस्त्याने गेला की लोक तुम्हाला फसवणार आहेत. पैसे द्या मग तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पैसे द्या मग तुमच्यासाठी तुमच्या घराला सुटका देतो. इथं काहीच करायचं नाही. फक्त येशूकडे यायचं आणि त्याच्या देहातनं प्रवेश करायचा. आता प्रवेश झाल्याचं ओळखायचं कसं? खाली खाली वाचा बरं 20 वचन. स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचं आपल्याला धैर्य आले आहे. या मार्गानं ख्रिस्ताच्या देहाच्या रस्त्यातनं जाताना आता तुम्हाला कुठल्या प्रकारची भीती नाही. का? मेला तो, हालेलुया, पडदा फाटला. आमेन. मग तो काय म्हटलं माहिती का? या रस्त्यानं जाताना वैशिष्ट्य काय? आता तुमच्याकडे धैर्य आहे. काय धैर्य? किती पण मोठं पाप केलं, परंतु ख्रिस्ताचं रक्त तुमच्यावरती घेतल्यावर आता त्या ठिकाणामध्ये जाताना तुम्हाला धैर्य. प्रभू माझ्या पापांची क्षमा करेल आणि पुन्हा माझ्या जीवनामध्ये एक नवीन आशा निर्माण करेल. म्हणून बायबल काय सांगतो माहिती का? आता अर्पण अमान्य होण्याची खात्री, अर्पण अमान्याविषयीचं कुठलीच चिंता नाही. हालेलुया. पूर्वी चिंता करावी लागत होती. जर देवाने अर्पण अमान्य केलं तर, आणि याजक लोक बाहेर थांबायची वाट बघत, कधी येतो याजक, कधी येतो याजक. आता पापक्षमेसाठी तुम्हाला कुठल्या याजकावर डिपेंड राहण्याची गरज नाही. येते का लक्षात? हालेलुया. कुष्ठरोगी ज्यावेळेस येशू त्याला म्हटला जा, तुम्ही बरे झालेले आहात. आणि काय म्हटलं माहिती का? जाऊन याजकाला. म्हणजे पूर्वी मार्ग कोण होता? याजक. याजकानं सांगितलं तर शुद्ध. पण येशू ख्रिस्तानं काय केलं माहिती का? आता मध्यस्थ नकोच. आमेन. काय करायचं? माझ्या देहातनं प्रवेश करा. आमेन. माझ्या देहातनं प्रवेश केला की तुम्हाला 100%. आमेन. म्हणून आम्ही पाहतो तिथं वधस्तंभावरचा चोर किती सुंदर आपण 4 दिवस शिकलो तिथं, नाही काय? मी स्वतःच ते सांगत असं वाटलं की लोक काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये चेंजेस, बदल होत गेले. 4 दिवस प्रभूने आपल्याला जे तिथं चालवलं चर्चमध्ये, एक गोष्ट आम्हाला कळलं की ज्यावेळेस आम्ही याच्या मार्गामध्ये चालत असतो, आता 100% तिथं एक प्रकारची खात्री. कोणती खात्री? तर माझ्या देहातनं तुम्ही चालत राहा, माझ्या देहातनं तुम्ही चालत राहा, माझ्याकडे तुम्ही येत राहा. जर माझ्या देहातनं तुम्ही आला तर 100% तुम्हाला त्या ठिकाणामध्ये सुटका आहे. म्हणून तर चोर, त्याला खाली नाही जावं लागलं उतरून याजकाला सांगायला.
माझ्या पापक्षमेसाठी काय करायला पाहिजे. याच्या अगोदर याजक लोक सांगत होते अमक अमक करावं लागेल, परंतु चोरानं या स्वदेहाच्या रस्त्यातनं धैर्यानं प्रवेश केला. तो काय म्हटला, राजाधिकारशील तर माझी आठवण कर. एवढे लोक, एवढे शिष्य त्याच्याबरोबर चालत होते, एवढ्या लोकांनी संदेश ऐकलं. एकामध्ये डेअरिंग नव्हतं, मला तुझ्या बरोबर यायचं म्हणण्याची ताकद कोणामध्ये नव्हती. पण चोर म्हणतो राजाधिकार येशील तर माझी आठवण कर. या स्वदेहातनं त्यानं काय उत्तर दिलं त्याला, विश्वास ठेव ज्या आता आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असेल. हा या देहातनं, येशूच्या देहातनं तुम्ही गेला 100% सुखलोकामध्ये असणार. करायचं काय, किती सोपं मार्ग आहे, फक्त पश्चाताप करायचा. हो हालेलुया. चोरानं पश्चाताप केला. कसा पश्चाताप केला, आपल्याला झालेलं शासन यथाने आहे, इतकं सोपं आहे. हा दुसरा चोर करू शकला नाही, तुझी पण सुटका कर. याला सुटका पाहिजे. यानं शासन जी शिक्षा मिळाली त्या शिक्षेचा आदर केला. का, कारण त्याला माहितीये अरे इथून सुटलो तरी मी तेच करणार आहे, पुन्हा जेलमध्ये येणार आहे. चोराला माहिती मी परत खाली गेलो तर आता मला कुठली नोकरी लागणार आहे, मला चोऱ्याच कराव्या लागणार आहे, मग मी परत पकडला जाणार आहे. पण याला इतकी सवय झाली होती, या पहिल्या चोराला जेल आणि चोरी याचा त्याचा घनिष्ठ संबंध पडला होता. तो म्हटला तुझी सुटका कर, माझी पण सुटका कर. दुसरा चोर म्हटला नाही, परत येऊन चोऱ्या खाली जायचं, चोऱ्या करायच्या, त्याच्यापेक्षा हा जो आहे ना डेअरिंग करून बघू, तुझ्या बरोबर मी स्वर्गात येऊ का. हालेलुया. येशूनं दोघांचं संभाषण ऐकलं. दुसऱ्याच्या संभाषणामध्ये त्यानं पाहिलं अरे आपल्याला झालेली शिक्षा योग्य आहे, हा तर निर्दोष आहे, हा निष्कलंक आहे. एवढंच बोलायचं आहे. आमेन. प्रभू तुझं रक्त निर्दोष आहे, तुझ्यामध्ये कुठला दोष नाही, दोष आहे तो माझ्यामध्ये आहे, आमेन. पण तुझ्या रक्तानं माझा सगळा दोष धुवून काढ. हालेलुया. एवढं एक वाक्य बोलल्याबरोबर या स्वदेहातनं जाण्यासाठी तुम्हाला धैर्य आहे. आमेन. आणि धैर्य तरी कुठं हो, डायरेक्ट देवाच्या जवळ जाता. हालेलुया. आणि तिथं प्रभू तुम्हाला काय म्हणतो, आज तू माझ्यावर सुखलोकात असेल. आमेन. काय अद्भुत आहे. आजपर्यंत एवढे मार्ग समजावून सांगितले लोकांनी, पण एक पण मार्ग तुम्हाला सांगत नाही की 100% स्वर्गात जा. हालेलुया. समजातात. कोणते सांगितलं जाऊन अमक्या अमक्या नदीत डुबकी मारा, डुबकी मारली, मग आले ते, मग ते म्हटले मोक्ष मिळाला. तरी पिंडदान करावं लागतं, तरी श्राद्ध घालावं लागतं. कशासाठी, मोक्ष मिळाला. म्हणजे 100% मार्ग आहे का. वर्षाच्या वर्षाला त्यांना ते पित्र जेवायला घालावेला. पित्र म्हणजे ते मेलेले, त्यांना जेवायला घालायला पाहिजे का. ते फिरत आहे, अतृप्त आहेत. इथं ना पित्र ना काय. हालेलुया. येशूवर विश्वास ठेवला, कबरेत गेला, तिथनं अभिवचन या देहातनं तू पित्याकडे जाऊ शकतो. इतका सहज सोपा साधा मार्ग. ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, पाप क्षमा मिळाली, तो म्हणतो धैर्यानं आता तुमच्या डेअरिंग आहे. आमेन. म्हणून आता कुणाला भेटलं तर म्हणू नका काय माहित मी स्वर्गात जातो का नाही, काय होतं माहित नाही नेमकं. तू प्रयत्न केला तर जाणार नाही, पण ख्रिस्ताच्या देहातनं गेला तर 100% पोहोचणार. का तर जाता जाता बदलतो. म्हणून तिथं खाली लिहिले फार सुंदर, खाली वाचा बरं 22 वचन. आणि म्हणून आपली हृदय सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्यानं शरीर धुतलेले. आता या रस्त्याचं वैशिष्ट्य काय माहिती का. तुम्ही चर्च मध्ये आला, तिथं वाटेत तुम्हाला कोणतरी बसलेलं दिसतं खुर्ची टाकून. कशासाठी, फुसफुस. तुमच्यामुळे बाकीच्यांना त्रास नको व्हायला, आहे की नाही. तुम्ही पण चांगले आहात, पण समजा तुमच्यात कोरोनाचे बसले जंतू जाऊन हातावरती, मग त्याला फुसफुस करावं लागतं. तसं या स्वदेहातनं जाताना कोणी असंच नाही जाऊ शकत, मग त्याला पण फुसफुस करावं लागतं. तो मार्ग काय, तो म्हणतो तुम्ही तुमची हृदय सिंचित झाल्यानं, काय म्हटलं पुढं, दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने. आता तिथं निर्मळ पाणी कुठं, येशूच्या देहातनं जाताना तिथं निर्मळ पाणी आहे. ऐकावर का फार सुंदर आहे. म्हणून म्हटलं की देवाचं वचनासारखं गूढ आणि रहस्य तुम्हाला कुठे सापडणार नाही. येशूच्या कुशीत भाला भोसकल्याबरोबर रक्त आणि पाणी दोन्ही पण आलं.
कशासाठी? इथून जाताना तुम्हाला काय मिळलं पाहिजे? पाणी मिळलं पाहिजे. कशाला? शुद्ध करण्यासाठी. आमेन. मग आता तुम्हाला कोण शुद्ध करतं? या मार्गाने जाताना तुझं वचन व रूपी जलस्नान यानं मंडळी शुद्ध केलेली आहे. लक्षात ठेवा, तो म्हटला या ख्रिस्ताच्या कुशीत भाला भोसकला आणि त्याच्यातनं निघालं ते 7 उद्गार. ज्या 7 उद्गाराच्या द्वारे तुमचं जीवन शुद्ध, तुमचं जीवन स्वच्छ बनतं. जसा पहिला उद्गार सांगतो, हे बापा यांना क्षमा कर, तुमच्यामध्ये धैर्य येतं आणि तुम्ही त्या मार्गाने चालताना तुमचं जीवन बदलतं आणि तुमच्या जीवनातनं क्षमा बाहेर पडू लागते. हे शुद्धीकरणाची प्रोसेस सुरू होती प्रियानो. ज्याला आणि जो या मार्गातनं जातो त्याच्या जीवनामधलं ध्येय काय बनतं? जसं प्रभू येशू ख्रिस्त आल्याबरोबर आणि कोणाला सुद्धा बरं करण्याच्या अगोदर एक वाक्य बोलत होता, जा तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे, जा तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. परंतु वधस्तंभी जाण्याच्या अगोदर आणि ज्यास आम्ही पाहतो येशू ख्रिस्त एका गावामध्ये त्यानं प्रवेश केला आणि यरुशलेमेत प्रवेश केला. त्यास त्यांनी एका झाडाकडे पाहिलं, अंजिराचं झाड. हंगाम नसताना येशू त्याच्याकडे गेला आणि त्यानं फळ मागितलं, फळ नव्हतं आणि शास्त्र सांगतं आणि ते झाड त्याला शाप दिला आणि ते जळून गेलं. शिष्य विचारले, प्रभूजी तुम्ही त्या झाडाला शाप दिला आणि मग ते झाड जळून गेलं. त्यास येशू काय म्हणतो माहिती का? तुम्ही आपापसात एकमेकाला क्षमा करा. हालेलुया. झाडाला तो म्हणला शाप दिला, ते जळून गेलं. त्याला काय दाखवायचं होतं? वास्तविक पाहता हंगाम नसताना झाडाकडनं फळाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण येशूला काहीतरी त्यानं शिकवायचं होतं. काय शिकवलं त्यानं? झाडाला मी शाप दिला, ते जळून गेलं. मग तो सांगतो तुम्ही आपापसात एकमेकाला क्षमा करा, म्हणजे कोणी सुद्धा विजणार नाही, आमेन. कोणी पण नाश पावणार नाही. हालेलुया. या मार्गाने जाताना आपोआप तुम्ही शुद्ध व्हायला सुरुवात होता. आमेन. म्हणून म्हटलं तिथं तुमचे हृदय सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेलं व निर्मळ पाण्यानं शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने आता या येशूच्या शरीर म्हटलेल्या रस्त्यातनं तुम्ही चालला. चालला ओळखतं कसं काय? सगळ्यालाच वाटतं की नाही आम्ही चर्चला चालला, खरं आहे. पण ख्रिस्ताच्या शरीरातनं चालला का तुम्ही? आणि ओळखायचं कसं माहिती का? जाता जाता तुम्ही ज्या रस्त्यातनं येशूच्या कुशीत भाला भोसकला, कशासाठी भाला भोसकला? त्याच्यातनं तुम्ही पलीकडे जावं. आमेन. येशूच्या हृदयातनं तुम्ही पलीकडे जावं. मग ज्यावेळेस तुम्ही येशूच्या हृदयात प्रवेश करताना त्यास येशूचं हृदय तुमच्या हृदयाला बदलण्याचं काम करतं. आमेन. हे फार सुंदर आहे. ज्याला हे सिक्रेट कळालं ना, या रस्त्यावर चालताना काय परिवर्तन होतं, तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये बदल करायला सुरुवात करतो. या मार्गाने चाला, हृदयामध्ये कधी दुष्टता येणारच नाही हो. हालेलुया. जर हृदयामध्ये दुष्टता, द्वेष भावना, मत्सर आहे ना, तर याचं कारण मी त्या मार्गावरती नाही असं लिहिलंय तिथं. काहीन त्या दुष्टाच्या स्वभावासारखा होता, त्या दुष्टाचा होता. त्याचं हृदय दुष्टाईनं भरलेलं होतं. घात करणारं, नाश करणारं, आपल्या भावाचा नाश करणारं, अशा प्रकारचं त्याचं हृदय होतं. आमचं हृदय तसं असता कामा नये. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, मोक्षाचा सगळ्यात उत्तम मार्ग, देवाकडे जाण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग काय? ख्रिस्ताच्या अंतःकरणातनं जावं लागतं, कुशीमधनं जावं लागतं. म्हणून त्यानं आपल्या कुशीत भाला भोसकला, म्हटलं इथून जा, हा शॉर्टकट आहे. कुठेच मोठ्या जखमा नाहीत, पण कुशीमध्ये भाला भोसकल्यावर मोठी जखम केली आणि या कुशीतनं रक्त आलं आणि पाणी पण आलं. रक्त कशासाठी? येशूचं रक्त तुमच्या सगळ्या पापांची क्षमा करतं, ते एकदाच. आणि पाणी कशासाठी आलं? रोजचं शुद्धीकरण. आमेन. त्याचं वचन हे रोज साठी आहे. आमेन. हे पाणी कशासाठी वाहिलं? इफिस 5:26 मध्ये सांगितलं, वचनरूपी जलस्नान. वचनाचं जलस्नान तुमच्याकडे रोज, तुम्हाला वचनाकडे जावं लागेल. ख्रिस्ताकडे तर तुम्ही आला, एकदा पाप क्षमा मिळाली, या मार्गाने चालला तुम्ही, एकदा पाप क्षमा मिळाली. रोज तुम्हाला पापांची क्षमा मिळण्यासाठी आता रोज देवाच्या वचनाचं लागू करणं. लक्षात ठेवा, पाणी बघितल्यावर असं एका घरात पाणी भरून ठेवलं, आम्ही म्हणतो चला पाण्याकडे बघितलं, झालं शुद्ध. काय करता हो तुम्ही? फसफस फसफस तोंडावर मारता, म्हणजे त्याला अप्लाय करता.
आणि त्या पाण्यानं जिथं कुठं घाण आहे तिथं धुता, साबण लावता, मग ते शुद्ध होतं. तसं हे देवाचं वचन जे तुमच्याशी बोललं त्याला अप्लाय करायचं आहे. जिथं कमतरता आहे ती काढून टाकायची, वॉशआउट करा. देवाला नको असणाऱ्या गोष्टी, जे डाग आहेत जे तुम्हाला दाखवलं, तुम्ही आरशात पाहता स्वतःला, तुम्ही म्हणता नाही हे नको आहे. म्हणून तुम्हाला माहिती का, याजकाला सुद्धा दर्शन मंडपात परमपवित्र स्थानात जाण्याच्या अगोदर त्या अंगणामध्ये एक गंगाळ असायचं का, त्या गंगाळामध्ये याजकानं आतमध्ये जाण्याच्या अगोदर आपले हात धुवायचे, आपले पाय धुवायचं, आपलं तोंड धुवायचं, मग आतमध्ये जायचं. का, त्याला शुद्ध होणं गरजेचं आहे. अशुद्धपणे याजक आतमध्ये नाही जाऊ शकत. आम्हाला पण परमपवित्र स्थानात जायचंय. मग तुम्हाला मिळणारं वचन हे तुम्हाला शुद्ध करणारं वचन आहे. ते तुमचं हृदय बदलून टाकतं. रोज तुमच्या हृदयाला तुम्हाला बदलायला पाहिजे, परिवर्तन व्हायला पाहिजे, दुष्टता गेलीच पाहिजे. तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष भाव असता कामा नये. या मार्गाने जो चालतो त्याच्या मनातला सगळा द्वेष भाव निघून जातो, असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. या ख्रिस्ताच्या शरीरातनं स्वदेहातला नवीन जीवनयुक्त मार्ग आणि तो आम्हाला परमपवित्र स्थानामध्ये घेऊन जातो. आणि त्याच्यामुळं आमचं हृदय दुष्टतेपासून मुक्त होतं. आम्ही पाहिलं हा मार्ग कसा आहे, स्वदेहातला नवीन मार्ग आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं, या मार्गाने चालताना आम्हाला धैर्य. काय धैर्य आहे, माझ्या पापांची क्षमा झाली. आता धैर्यामुळं आम्ही अजून पुढे गेलो तर आमचं हृदय दुष्टतेपासून मुक्त. म्हणजे लक्षात घ्या, दुष्टता हृदयात घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही कुठेतरी थांबलेला आहात, कुठेतरी तुम्ही स्टॉप घेतलेला आहे. स्टॉप घेऊ नका, आणखीन पुढे तुम्हाला जायचंय. आता तुमचं हृदय दुष्टतेपासून आणि तुमचं त्या मार्गाने जाताना तुमच्या हृदयाची शुद्धता झाली, मनातली सगळी मलिनता निघून गेली, द्वेष, मत्सर, राग सगळं काही निघून गेलं. हा परिवर्तनाचा रस्ता आहे. म्हणून हा अद्भुत मार्ग आहे. आणि तो ख्रिस्ताच्या देहातनं जाणारा, एकदा ख्रिस्त समजला की परिवर्तन अटळ आहे. ख्रिस्त समजायला पाहिजे. त्यांचं परिवर्तन होत नाही, त्याचं त्यांना ख्रिस्त समजलेला नाहीये. बायबल समजलं पण ख्रिस्त नाही समजला. बायबल समजणं खूप सोपं आहे, वाचलं की समजतं, पण ख्रिस्त समजला की परिवर्तन होतं. लक्षात ठेवा, बायबल जाणून घेण्याच्या अगोदर ख्रिस्ताला जाणून घ्या. काय आहे तो, आला कशासाठी, मला कसं त्या मार्गाने जायचंय. आणि मग आम्ही पाहतो 22व्या वचनामध्ये शेवटची गोष्ट, म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्यानं शरीर धुतलेलं असे आपण खऱ्या अंतकरणानं व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने. आता या स्वदेहातनं जाणारा रस्ता, जे सगळे लोक आज येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभी जाण्याचं चिंतन करत आहे, परंतु मुख्य भाग ते विसरून गेलेले आहेत. नाही का, सगळं ते विचार करतात, उपवास धरायला पाहिजे, अमकं करायला पाहिजे, तमकं करायला पाहिजे, 40 दिवस चर्च असायला पाहिजे. बघा, रविवारी गर्दी नसते पण त्या 40 दिवसात गर्दी असते. हो, बघितली आम्ही, फुल गर्दी. इतर रविवारी जाऊन बघा, नसतात तिथं. कारण त्यांना नाही, मी मगाशी बोलताना कोणाशी तरी बोललो, म्हटलं त्यांना तो वधस्तंभावरचा ख्रिस्त एवढा आवडतो, ते म्हणतात इतर दिवशी नका, आम्ही सुखात तर नाही दुःखात तर येशूच्या बरोबर असावं. त्याचं दुःख, जो दुःख भोगलाच नाही पण त्याच्या बरोबर ते जातात. पण इथं परिवर्तन किती महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. जर ख्रिस्ताच्या देहातनं तुम्ही रस्ता तयार केला, येशूनं तर रस्ता तयार करून दिला, तुम्हाला जायचंय. आता तुम्ही जाता वैशिष्ट्य काय, ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताच्या देहातनं जाताना तुम्ही आपोआप निर्मळ होत चाललेला आहात. आता एकदा निर्मळ झाला की तुमच्यात विश्वास निर्माण होतो. काय, आता देव माझं ऐकेल. तो म्हटला नाही का, ऐकू येत नाहीत का माझा कान, देता येत नाहीत का माझा हात, पण तुमची पातकं आडभिंतीप्रमाणे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, पण तुम्ही त्या ख्रिस्ताच्या देहातनं चालला आणि ख्रिस्ताच्या हृदयातनं चालला, एक तुमचं पाप निघून गेलं. आणि आता तुम्ही ते अप्लाय करत गेला वचन, त्याच्यामुळं तुमच्या डेअरिंग तर आलं, आता विश्वास पण आला. काय विश्वास आला, येशू माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. मग तो म्हटलं नाही का, माझ्या नावानं, कुणाच्या नावानं, येशूच्या नावानं.
तुम्ही सोलापूर पुणे एक्सप्रेस हायवेला जाता, तिथं टोल भरता. मला किती दिवस तर ते माहित पण नव्हतं. टोलवर एक पावती येते, त्या पावतीत असं लिहिलंय, ज्याला माहित नसेल तर माहिती करून घ्या. मग त्या पावतीमध्ये लिहिलं, तुमची गाडी पंक्चर झाली तर अमक्या अमक्या क्रमांकाला फोन करा, तुम्ही टोल भरला असेल तर. मग तो मनुष्य येईल आणि मग तुम्हाला मदत करतील, तुमच्या गाडीचं पंक्चर काढतील. तुमचं पेट्रोल संपलं, त्या नंबरला फोन करा, ते पेट्रोल घेऊन येऊन तुम्हाला देतील. का तर तुम्ही त्या रस्त्यानं चाललेला, ते सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे. मग गाडी चालवणार ते एक्सप्रेस हायवेला एवढ्या निवांत चालवत असतो ना, त्याला प्रश्न काहीच नसतो. त्याला माहितीये पंक्चर झाली तरी येणारच आहे. हीच गोष्ट आहे, या देहातनं जास्त तुम्ही जाल, तुमच्यामध्ये विश्वास. टोल भरलेला आहे, किंमत चुकवलेली आहे. हा टोल तुम्हाला नाही भरायचा, येशूने ऑलरेडी भरून ठेवला. फक्त तुम्हाला जायचंय तिथं, तुम्हाला फक्त त्या मार्गाने जायचंय. आणि मार्गाने जाताना आता कॉन्फिडन्स काय, जिथं माझं अडेल तिथं ख्रिस्त मला सुटका देईल. जिथं जिथं माझी गरज होईल तिथं प्रभू येशू ख्रिस्त माझ्या गरजांची पूर्तता करेल. म्हणून या मार्गाने तुम्ही गेला ना, मग तुमच्यामध्ये एक विश्वास आहे, कॉन्फिडंट आहे. काय तो म्हटला, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत. हो हालेलुया. तुम्ही उद्याचा विचार करता, आजचा विचार करता, या घडीचा विचार करता, पण तो तर म्हटला मी युगाच्या समाप्तीपर्यंत या मार्गाने तुम्ही गेला 100%. हा विश्वास त्या ठिकाणामध्ये सांगितलं. एकदा शुद्धीकरण झालं, मग या मार्गाने चालताना काळजीच करायची नाही. आजारी पडला तर तो म्हणतो मी तुझा डॉक्टर आहे. हालेलुया. तुम्ही भुकेला आहे तर त्या शिष्याने त्याने सांगून ठेवलं, बसून टीचिंग त्यांना दिलं. तुम्ही स्वर्गामध्ये आल्यावर मी तुमच्या पाठीवरती थाप मारेल, मी भुकेला होतो त्यास तुम्हाला अन्न दिलं. प्रभूजी कधी दिलं? अरे लहानातल्या लहान एकाला दिलं तर तुम्हाला तरतूद करून ठेवली, प्रोव्हिजन सगळ्याला नेमून ठेवले. येईल याला कसा कावळा, विधवेचं घर, तसं देवानं तुमची प्रोव्हिजन कुठंतरी करून ठेवली. म्हणून कोणत्याच गोष्टीची चिंता करायची नाही. माझं कसं होईल, मी ज्या मार्गाने चालू त्या मार्गामध्ये 100% माझ्यासाठी प्रोव्हिजन आहे. हालेलुया. 100%. आमेन. जन्मलेल्या दिवसापासून तर मरणाच्या दिवसापर्यंत हा मार्ग तुम्हाला 100% जे जे लागतं. म्हणून तो म्हटलं माझ्या नावानं म्हणजे टोल भरलाय ना. हालेलुया. माझ्या नावानं पित्याकडं जे काय टोल भरलाय तुम्ही. हालेलुया. टोल भरला म्हणजे तुमच्या वतीनं किंमत येशूने चुकवली. आमेन. हा, त्या टोलचं पण फार वैशिष्ट्य आहे. आम्ही गेलो तर पैसे फाडते आणि सरकारी अधिकारी गेला की त्यांनी सुद्धा दाखवलं मी गव्हर्नमेंट सर्वंट, जाओ तुम जाओ. बायबल काय सांगतो, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक गण, राजपत्रित अधिकारी. या टोलचं वैशिष्ट्य काय, तुम्ही जर ख्रिस्ताला स्वीकारलं नाही तर तुम्हाला जागोजागी अडवतील आणि किंमत भरावी लागेल. पण येशूला स्वीकारला असेल तर तुम्हाला त्या रस्त्यावर फुकट जाता येईल. म्हणून हा जो मार्ग आहे याच मार्गाने जायचं, बिना टोल भरता. आणि बिना टोल भरता सगळ्या सुविधा फुकट. हालेलुया. मग विश्वास आहे. काय विश्वास आहे, देव माझ्या गरजा पूर्ण करणार. मी भुकेला आहे त्यास मला अन्न देईल, मी माझ्याकडे वस्त्राची गरज नाही तो सांगतो काळजी कर. आता या मार्गाने जाताना तुम्ही बघितलं ना मत्त्याच्या वर्तमानामध्ये, तर सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर, या मार्गातलं सगळं त्यांनी समजावून सांगितलं. तो आकाशातल्या पाखरांकडे पेरीत नाही, कातीत नाही, काळजी करू नका. त्यांना जर मी देतो तर तुम्हाला किती विशेष प्रकारे देणार. रानातल्या गवताकडे पहा, आणि शलमोनापेक्षा भारी वस्त्र मी त्यांना दिलेली. या मार्गाने जाताना देवाचं अभिवचन काय, बेस्ट 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 सगळ्यात भारी तुम्हाला. का, हा जीवनयुक्त मार्ग आहे. या मार्गाने चालत राहा आणि विश्वासाने जगत राहा. कॉन्फिडंटली म्हणा, माझा प्रभू आहे, माझा येशू आहे, तो माझ्या गरजा पूर्ण करणारे, गौरवानं पूर्ण करणारे. कोणती कमतरता माझ्यामध्ये राहणार नाही. सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं, 22व्या वचनामध्ये म्हणतो, दोनच वचन किती गूढ अर्थानं भरलेलं आहे. हालेलुया. काय सुंदर देवाचं वचन, की ज्या वचनामध्ये आमच्या अंतःकरणाचं जे सिंचितपण आहे, आमच्या अंतःकरणातली जी मर्यादा आहे, आणि ती मर्यादा बाहेर काढली जाते. काय म्हटलं शेवटी वाचा, म्हणून आपली हृदय सिंचित झाल्यानं दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ
शरीर धुतलेले शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतकरणाने खऱ्या अंतकरणानं व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने बा आता अंतकरण कसं झालं खरं म्हणजे याच्या आधी अंतकरण कसं होतं बोला की खोट या मार्गाने चालल्यावर अंतकरण सगळं खोटं वरवर दाखवतेत नाही का सगळं वरून असतं आतमध्ये सगळं शंका कुशंका पेत्र म्हटलं ना वरून दाखवलं त्यानं कसं दाखवलं आणि मी तुझ्यावर मरायला तयार आहे येशू म्हटलं कोंबडा हरवण्यापूर्वी 3दा तू नाकारशील तुझी ओरिजिनॅलिटी आहे पण हाच पेत्र ज्या येशू म्हटल्या मार्गाने चालला त्या हजारो लोकांसमोर त्यानं सांगितलं ज्या ख्रिस्ताला तुम्ही बदस्त हे डेअरिंग आलं आता हे हृदय खरं आहे या मार्गाने ज्यास तुम्ही चालाल ना मग समोरच्या व्यक्तीचा विचार पण करणार नाही कारण हा मार्ग तुमच्यामध्ये विश्वास निर्माण करतो तो आहे आणि तोच फक्त आहे बाकी दुसरं कोणी नाही हे डेअरिंग तुमच्यामध्ये फक्त तो आहे हे गोष्ट ध्यानात ठेवा जे तुमच्या बरोबर आहेत ना ते कायमस्वरूपी तुमच्या बरोबर नाही पण जो तुमच्या बरोबर आता आहे युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर आहेत अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो आता जे तुमच्या बरोबर आहेत ना ते फक्त कबरेपर्यंत तुमच्या बरोबर आहेत पण येशू कबरेच्या पलीकडे पण तुमच्या बरोबर आहे नाही का कबरेच्या पलीकडे पण आहे हे सगळे कबरेपर्यंत आहे लाजरस मेला येशू आला येशू म्हटला चला आपण कबरेकडे जाऊ त्याची बहीण म्हणते नको आता वास येत आहे का कबरेच्या पलीकडे आणि येशू काय म्हटला तरी मला घेऊन चला कारण तो कबरेच्या पलीकडे आहे हे डेअरिंग तुमच्यात आलं पाहिजे काळजीच कारण नाही लाजरस कबरेमध्ये पडला वाट पाहत होता माझा मित्र येईल आणि तो मला बाहेर काढेल येशूचं त्याच्यावर प्रेम होतं असं लिहिलं लक्षात ठेवा येशू त्याच्यासाठी रडला लक्षात ठेवा रडण्यामध्ये पण फरक आहे पुष्कळ लोक रडले निघून गेले पण येशू रडला आणि त्याला बाहेर काढला आज रात्री मी तीच गोष्ट तुम्हाला सांगतो विश्वास ठेवा तुम्ही इथं रडत आला असाल पण तुमच्यासाठी रडणारा देव या ठिकाणी आणि तो तुम्हाला रडू देणार नाही कारण येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि त्याने आपला रुमाल गुंडाळून ठेवला कशासाठी तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी आज रात्र ही अश्रू पुसण्याची रात्र आहे आजची रात्र चमत्काराची रात्र आहे म्हणून या स्वदेहातलं नवीन मार्ग जो आहे या मार्गामध्ये सगळ्यात अंतिम क्षणाला काय निर्माण होतं तर तुमच्यामध्ये विश्वास तोच विश्वास घेऊन आपण पुढे येऊया प्रार्थना पण करणार आहोत त्याच विश्वासाच्या द्वारे आणि आमचं खात्री आहे आमचा भरोसा आहे जिथं आम्ही आहोत परत मी तुम्हाला सांगतो तुम्ही इथे चर्च मध्ये आहात म्हणून देव तुमचं ऐकतो असं नाही काही लोक मला फेसबुक वरून युट्यूब वरून इकडून तिकडून सगळीकडनं ऐकत आहेत पण तुम्ही 100% तुम्हाला सांगतो देव तिथंही तुमचं ऐकत आहे तिथं पण तुमचं ऐकत आहे बरं का बऱ्याच साक्षी घडल्या अद्भुत साक्षी विश्वास ठेवता येणार नाही इतक्या मोठ्या साक्षी कोणीतरी मला सांगितलं की तुम्ही त्या दिवशी बोलला देव तुला लेकरू देत आहे पोटावरती हात ठेवला आणि दुसऱ्या वर्षी माझ्याकडे लेकरू होतं ही गोष्ट अनुभवली कोणीतरी एकानं सांगितलं माझी नोकरी गेली तुम्ही म्हटलं देव तुला सगळ्यात भारी उत्तम नोकरी देणार आहे आणि पास्टर मला देवानं अशी नोकरी दिली ज्याच्यामध्ये पगार जास्त होता आणि मला चर्चला पण जाता येईल एवढी सुंदर देवानं नोकरी दिली काय देवाचे चमत्कार आहेत तिथं कालच एका बहिणीनं सांगितलं रडत होती सतत एक आठवडाभर माझा नवरा दुसऱ्या स्त्रीच्या मागे लागला आणि तो मला सोडून गेला आणि तो म्हटला तुझं माझा काही संबंध नाही आता ती म्हटली माझी आशा संपली त्यानंतर परत मला फोन करून सांगितलं पाळक साहेब मी तुला नेणारच नाही आणि ती म्हटली की माहित नाही आता देवाची काय इच्छा आहे देव कसं करणार आहे परंतु आज पुढा ज्यावेळेस तिचा मेसेज आला तिने सांगितलं माझ्या नवऱ्याचं देवानं मन बदललं आणि त्याने मला कॉल केला आणि तो आता मला घेऊन चाललेला आहे हे सगळं देव करू शकतो विश्वास मात्र ठेवा राजश्रीची फार मोठी साक्ष आहे तिला देवानं बऱ्याच वर्षापासून तिचे वडील वारल्यावर तिला त्या गव्हर्नमेंट जॉबची वडिलांवरती त्या नोकरीवरती वडिलांच्या जागेवरती तिला नोकरी लागायला पाहिजे होती परंतु ती लागतच नव्हतं परंतु सगळ्या प्रार्थना करतो त्या शेवटी सरकारला दखल घ्यावी लागली आणि कोर्टानं निकाल दिला यांना लवकरात लवकर घ्या आता तिला घेणार आहेत का देवच हे करू शकतो दुसरं कोणी करू शकत नाही
कोणी करू शकत नाही प्रियांनो. विश्वासामध्ये खंबीर व्हा. हालेलुया. कितीही मोठा प्रश्न घेऊन इथं आला तर त्याचं उत्तर 100% तुमच्याकडे असणार आहे. म्हणून विश्वास ठेवायचा, पुढे यायचं, बाकी सगळ्या चिंता काढायच्यात. लेकरासाठी प्रार्थना असेल, आज धैर्यानं त्याच्या अंतःकरणातनं ख्रिस्ताच्या शरीरातनं प्रवेश करून म्हणायचं, आता माझा विश्वास आहे, येशूच्या रक्तानं माझ्या पापांची क्षमा झाली, माझ्या पोटामध्ये बाळ आहे, हा विश्वास ठेवायचा. तुमची साक्ष असणारे देव तुम्हाला ते देणारच आहे. आमेन. मग तुम्ही इथं माझं ऐकत असाल, तुम्ही चर्च मध्ये असाल, कुठं पण असाल, पण माझा देव सर्वव्यापी आहे आमेन. आणि तो 100% काम करणार आहे. म्हणून ज्यांना प्रार्थनेची गरज आहे ती पुढे येतील आणि पुढची जागा रिकामी करतील. 4 रांग